नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुण्यातली एस-पी-एम ही अत्यंत प्रथितयश अशी शाळा आहे आणि तिथून आपण तुमच्याशी संवाद साधतोय. विषयी फारच महत्त्वाचा आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती मी बरेच एपिसोड्स केलेले आहेत आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यमान कुलगुरू या सगळ्यांशी आपण बोललो. साधारणपणे मला असं दिसतंय एन-ई-पीमध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीनं सरकार खूप विचार करतं आहे आणि आता फर्स्ट इयरपासून ह्या एन-ई-पीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बऱ्याच तांत्रिक अडचणी वगैरे आहेत, पण महाविद्यालय तयार आहे. झालंय असं की सी-बी-एस-ई पॅटर्नमध्ये इयत्ता 9वी पासून पुढच्या वर्षी म्हणजे 25, 26, 26, 27 पासून असं ठरलेलं आहे की ओपन बुक असेसमेंट, बरं का मुलांनो, ओपन बुक असेसमेंट म्हणजे तुम्हाला पुस्तकं समोर ठेवून उत्तरं लिहिता येतील. आणि त्या संदर्भामध्ये पालकांनाही मी सांगतो, त्या संदर्भामध्ये एक पायलट प्रोजेक्ट झालेला आहे. 2023 तो पायलट प्रोजेक्ट आहे. पालक थोडेसे पुढे या ना. तर त्या पायलट प्रोजेक्टमध्ये असं झालं की 9वी ते 12वी यामध्ये ओपन बुक टेस्ट पायलट प्रोजेक्ट जो राबवला, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्कोअर 12% ते 47% दरम्यान होता. जे अभ्यासात्मक साहित्य त्यांनी वापरलं आणि ते कुठलं साहित्य आहे तर पुस्तकं, क्लास नोट्स, काही प्रमाणामधल्या लायब्ररीतले अधिकृत अध्ययन साहित्य वगैरे. आणि हे खास करून कशासाठी करायचं आहे, तर स्पेशली जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत किंवा व्यावसायिक दृष्टीनं जे प्रश्न विचारले जातील त्यासाठी. सो तुम्ही प्रिन्सिपल आहात, बरोबर, आणि ही सगळी 8वीची मुलं आहेत, ही 9वीची मुलं आहेत, 10वीची आहेत तुम्ही. तुमची संधी गेली मग. हो, ते मत आहे तुझं. अरे वा. मग तुला काही खुलं पुस्तक समोर ठेवूनच लिहायचं होतं बहुतेक. नाही तसं नाहीये. काय आहे आम्हाला म्हणजे हिस्ट्री वगैरे किंवा या बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये आम्हाला लहान म्हणजे सारखं रटायचं किंवा कसं ते हाच शब्द आहे झालं. तिथे. रटणं, आणि खरंच तो शब्द आहे. रटण्यापेक्षा सृजनतेला किंवा विचार करण्याला अधिक वाव मिळावा ह्या दृष्टीने आहे ते. कारण आम्हाला म्हणजे आता रटलं तर पुढे आम्ही ते विसरणारच आहोत. सनावळ आहे. हां. हं. पण ओपन बुक असली तर म्हणजे आम्ही काय लिहितोय, आम्हाला आमचं मन, आम्हाला क्रिएटिव्हिटी करून आम्हाला ते लिहिता येईल. म्हणून ओपन बुक टेस्ट जास्त आमच्या स्टुडंटसाठी बेटर आहे असं. तो पालकांचं म्हणजे एकदमच आता हेच करून टाकलं, कारण सगळ्या पालकांना विचारताना 100 पैकी 100 गुण हवे असतात. कुठे आहेत पालक? हा, बोला. हे ओपन बुक बुक कॉन्सेप्ट बद्दल काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे ऍक्च्युली म्हणजे फार सोपं नाहीये ते. असं वाटतं Yes. ओपन बुक एक्झाम खूप सोपी असते. Correct. मला असं वाटतं की तशी परीक्षा आहे म्हणल्यावर थोडं गांभीर्य थोडं आधी कमी होतं. मुलं किंचित थोडी कॅज्युअल होतात. पण पुस्तक चांगलं माहिती असणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कुठे नेमकं शोधायचे उत्तर ना, याच्यासाठी पण चांगला अभ्यास पण काही करायला. लोकांना, तुम्ही आता पालक आहात, काही लोकांना वाटेल हा तर कॉपीला प्रोत्साहन दिल्यासारखा प्रकार आहे. नाही, कॉपीला देण्यासारखं नाहीये. पण मला असं वाटतं की पुस्तकाची चांगली ओळख मुलांची फार नसते. मुलं खूप पुस्तक वाचतील या निमित्ताने असं मला वाटतं. तुम्ही सहमत आहात? हो म्हणजे पुस्तकही वाचतील पण करून बघितल्याशिवाय कळणार नाही ना. एकदा झाला प्रयोग की मग कळेल काय चांगली बाजू काय वाईट बाजू. मला शिक्षक वृंदाकडे सगळ्यात शेवटी जायचंय. तुम्ही 8वीच्या विद्यार्थी, तुमचं राहिलं रे मत आधी 10वी वाल्यांचं. हा. मला कसं इंग्रजी आणि मराठी कविता असतात, तर त्याच्यात आपल्याला कवी तुम्हाला ही कविता आवडली का नाही असं विचारतात म्हणजे प्रश्न. तर म्हणजे आपण जनरली प्रिफरेबल आहे की आपण ही कविता आवडली असं लिहावं. बरं. पण म्हणजे आपली पण काही मतं असतात, त्या मतांनी कवींच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. काय चुनचुनीत मुलगा आहेस तू. जसं मला सांग, कुठली भावना पोहोचत नाही, एखादं उदाहरण तुला सांगतो. म्हणजे आता आम्हाला कविता होती 2 दिवस नावाची, त्यामध्ये कामगारांचे कष्ट आणि हालाकीबद्दल त्यांनी माहिती सांगितली किंवा मग त्यांनी सत्य परिस्थितींचं वर्णन केलं. आणि आता म्हणजे आपण आपण आता राहतो त्या परिस्थितीचा आपल्याला अनुभव घेण्याची गरजही नाही, कारण त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. पण आपल्याला कवींच्या भावना पोहोचत नाहीत, कारण कवी त्या काळात जगलेले आणि कवी त्या काळात ते कामगारच होते, कामगार नेते होते. थोडीशी गल्लत होते असं मला वाटतं. म्हणजे त्याला जे म्हणायचं ते वेगळं आहे आणि प्रत्यक्षामध्ये रटणं हा कॉन्सेप्ट एका विशिष्ट दृष्टिकोनातून आलाय. तुम्ही प्रिन्सिपल म्हणून कसं बघता ह्याकडे? रटणं याच्यामध्ये लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स हे जास्त डेव्हलप असतात, ज्याच्यामध्ये नॉलेज, त्याच्यानंतर त्यावरती तुमचं कॉम्प्रिहेन्शन हे कसं आहे हे चेक केलं जातं. आणि बरेचसे आपले पेपर्स हे आत्तापर्यंत त्याच पद्धतीने फोकस्ड असायचे. पण आता जेव्हा आपण ओपन बुक टेस्टकडे जाऊ तेव्हा मला असं वाटतं की हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, जिथे ॲनालिसिस आहे, तुमचं क्रिएशन आहे, इव्हॅल्युएशन आहे, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्हाला त्या प्रकारच्या क्वेश्चन पेपरमध्ये घालाव्या लागतील की ज्यामध्ये मुलांना खरोखर किती समजले हे कळायला मदत होईल.
आणि अननेसेसरी जे बर्डन असतं मुलांचं की मला पाठ करायचं आहे मला पाठ करायचं आहे ते कमी होऊन त्यांना एक आधारही वाटेल. कदाचित त्यामुळे सगळी जी ही एक्झामिनेशनची प्रोसेस आहे ती जास्त सुकर होईल असं वाटतं. पण ह्या मुलींनी इतिहासाबद्दल खास करून सांगितलं, असं कोणते विषय तुम्हाला वाटतात, त्याचं इंग्रजीबद्दलचं थोडंसं मत आलं, अशा कोणत्या विषयामध्ये हे जास्त उपयुक्त आहे की मला सगळ्याच वाटतं की विषयात? मॅथ्स सायन्समध्ये हे जास्त उपयुक्त आहे कारण रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन त्यांना काय वाटतं हे त्याच्यामधून सांगितलं जाईल आणि त्यांना तसे प्रॉब्लेम्स आम्हाला देता येतील जे की अननोन प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी पण त्या त्यांना खऱ्या आयुष्यात जाऊन सोडवायची गरज आहे. आणि तिथे रिसर्चला पण खूप वाव मिळेल अशा पद्धतीचा जर विचार करायला आपण मुलांना शिकवला तर. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे मुलांना एक्सपोजर देऊ त्यावेळेला पुढे जाऊन रिसोर्सेस कसे शोधायचे त्यातून आपल्याला माहिती कशी करून घ्यायची कुठले रिसोर्सेस हे चांगले रिसोर्सेस आहेत ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवायला मदत होईल असं मला पण वाटतं. साधारणपणे जे प्रेक्षक आहेत आणि जे पालक आहेत त्यांना असं वाटेल की ह्याच्यातनं एका चुकीच्या गोष्टीला आपण फार वाव देतो आहोत, असं नाही असं तुमचं मत आहे? माझं असं मत नाहीये कारण आतापर्यंतची प्रश्नपत्रिका ही नॉलेज बेस्ड असल्यामुळे उत्तरं डायरेक्ट रेडीमेड पेपरमध्ये जी अपेक्षित आहेत ती पुस्तकामध्ये मिळत होती. पण आता आपण ओपन बुकची जेव्हा जी ती टेस्ट जेव्हा आपण अवलंबू त्यावेळेला ओपन बुक टेस्टला प्रश्न बदलतील. त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट नॉलेज बेस जे आहे पेपरमध्ये पुस्तकामध्ये ते जसंच्या तसं पेपरमध्ये उतरवून काढण्याचे प्रश्नच आपण विचारणार नाही. त्यामुळे इनफॅक्ट आपण चांगला विद्यार्थी घडवतोय असं मला ह्यातून वाटतं. पण एक प्रश्न सगळ्या शिक्षकांसाठी, थोडासा विद्यार्थ्यांचा याच्यात वेळ नाही का जाणार? पालकांना पण असा प्रश्न पडेल, मुलांना ते शोधायचंय कुठे आहे ते. मी सायन्सच्या संदर्भात बोलीन किंवा इन जनरल सुद्धा की मुलांना जर शोधायचं असेल त्याच्यामध्ये तर मुलांना टेक्स्टबुक हे थरो माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी खूप वेळा त्याचं वाचन केलं पाहिजे आणि नुसतं वाचन नाही तर त्याच्या कन्सेप्ट्स पण क्लिअर पाहिजेत की ही कन्सेप्ट मला कुठे सापडेल किंवा ती सापडली तरी मला त्यातलं नेमकं काय घ्यायचंय. कारण सेकंडरी लेव्हलला आपण जर ब्लूम्स टॅक्झॉनॉमी किंवा NEP 2020 जर बघितलं तर त्याच्यात त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इट इज एक्सपेक्टेड दॅट यू विल कन्सिडर ओनली ॲनालिसिस बेस्ड ॲप्लिकेशन बेस्ड क्रिएटिव्हिटी सिंथेसिस या ऑर्डर स्किल्सचे तुम्ही क्वेश्चन्स शक्यतो मुलांना द्या. बरं. तर त्याची डायरेक्ट उत्तरं कधीच टेक्स्टबुकमध्ये नसतात. म्हणजे Okay. कॉन्सेप्ट असते पण त्याच्याशी रिलेटेड काही ॲप्लिकेशन बेस्ड डे टू डे लाईफमधनं त्यांना शोधायचं असेल. पण मला थोडंसं आणखी माहिती द्या. माझी अशी धारणा आहे की CBSE मध्ये हां. मुलांना जे प्रश्न येतात त्याच्यात त्यांनी स्वतः विश्लेषण करून लिहिणंच अपेक्षित आहे, हे बरोबर आहे? हो बरोबर आहे कारण त्यांचा कॉन्टेंट पण तसा असतो की Right. त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असते आणि खूप एक्झाम्पल्स दिलेली असतात. तर तसं SSC बुकमध्ये आपल्या जरा कमी आहे ती कमतरता आहे की Right. कॉन्सेप्ट्स खूप आहेत पण एक्झाम्पल्स कमी दिली आहेत. सो आम्ही स्पष्टीकरण. शिक्षक शिकवताना आम्ही एक्झाम्पल्स देतो डे टू डे लाईफमधली आणि त्यांना जर तसा क्वेश्चन आम्ही विचारला की टेल युअर ओपिनियन किंवा हे तुम्ही कुठे लाईफमध्ये वापराल का वापराल Applied पद्धत. अप्लाइड पद्धत तर तसं जर त्यांना ती कन्सेप्ट क्लिअर असेल तरच त्याचं ते उत्तर लिहू शकतात. ओके. तर तुम्हा शिक्षक वृंदापैकी कुणाला असं वाटतं का की ह्यामुळं शिक्षकांसाठी पण काही चॅलेंजेस असतील तर? नक्कीच असतील कसे? कारण प्रश्नपत्रिका ही त्या पद्धतीने काढली गेली पाहिजे बरं. की ज्याच्यामध्ये ओपन बुकमध्ये मुलांना सहजासहजी उत्तर मिळणार नाहीये. त्यांना कुठेतरी ॲप्लिकेशन तिथं दिलेला एखादा मुद्दा डे टू डे लाईफमध्ये अप्लाय करून त्याचं उत्तर लिहायला लागेल असे प्रश्न लागतील. आणि भाषेच्या बाबतीत तर मी म्हणेन की भाषेमध्ये आत्ता उपयोजित लेखनाला खूप स्कोप दिलेला आहे म्हणजे स्टेट बोर्डनी असू देत किंवा याच्या थोडंसं विश्लेषण करून सांगा. भाषेचा जो पेपर आहे म्हणजे मराठीचा मराठीचा आहे. पेपर की हां. ज्याच्यामध्ये ऑलरेडी परिच्छेद दिला असतो आणि त्यावरती प्रश्न विचारले असतात. खाली असतं. हा तर ते काही ज्ञान आणि आकलनाच्या पार्श्वभूमीवर आहेत आणि एक प्रश्न स्वमताचा असतो की ज्याच्यामध्ये अपेक्षितच आहे की पाठ्यपुस्तकाच्या शिवाय विद्यार्थ्यांनी म्हणजे हा अवांतर बदल वाचन आधीपासून सुरूच आहे. हा बोर्ड 9वी-10वीच्या वर्गांसाठी आधीपासूनच आहे स्टेट बोर्डमध्ये सुद्धा. आणि जवळपास 25 ते मार्काचं उपयोजित लेखन आहे ज्याच्यामध्ये पत्रलेखन आहे जाहिरात लेखन आहे शिवाय बातमी लेखन आहे की या सगळ्याचा मुलांचा डे टू डे लाईफमध्ये उपयोग होणार आहे की 10वी झाल्यानंतर त्यांना त्याच्यासाठी एखादी उपजीविकेचं साधन म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकेल अशा प्रकारचं अभ्यासक्रमातच आलंय आणि ते आम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारतो सुद्धा. पण मग आता काय शिक्षकांसाठी अडचण काय होईल किंवा जास्त चॅलेंजिंग काय होईल? यात ऍप्लिकेशन बेसमध्ये Paper पेपर set. सेटिंग हे अवघड पेपर होणार आहे. सेटमध्ये तुम्हाला विचार पेपर करून- सेटिंग करताना खूप चेंजेस एक्सपेक्टेड आहेत खूप विचार कारण करून. थिअरम्स जे आपण मुलांना लिहायला सांगतो ते पूर्ण बुकमध्ये तसाच्या तसा थिअरम एक्सपेक्टेड असतं की लिहावा. तुम्ही पालक तो आहे? theorem- शिक्षक बरं, हां. टीचर्स तर तो थिअरम आपल्याला तसाच विचारता येणार नाही बरं. किंवा जे सॉल्ड एक्झाम्पल असतात बुकमध्ये ते सुद्धा आपल्याला चेंज करायला लागतील. त्यामुळे प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर जास्त ॲप्लिकेशन ओरिएंटेड म्हणजे त्याच्यातनं ॲनालिसिस सिंथेसिस मेथड जी आपण
जॉमेट्रीसाठी वापरतो त्याचा खूप टीचर्सनी वापरली तर उपयोग होईल मुलांना समजण्यासाठी आणि आउट ऑफ टेक्स्टबुक जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, मला जरा तुला विचारायचंय, तुझं नावच विसरलो मी आता. दीदी श्रेया. सगळ्यात आनंद झाला असेल तुला, आता बघूनच लिहायचं सगळं, पण सगळ्यांचं नाही लिहायचं हा? मग बी म्हणजे आम्ही हम्म. न बघ न बघता. बघता लिहू शकतो हं. आणि आम्ही इम्प्रूव्ह पण करू शकतो न बघताची छान आणि आम्ही ट्राय करतो की न बघता लिहू शकतो का. छान. तुम्हाला काय वाटतं ग? आम्हाला काही नाही आनंद तसंच झाला? आनंद झाला, हम्म. पण सगळं बघून म्हणजे सगळं ते सोप्पा नसेल एवढा पेपर, तेवढंच पाठ पण तसं मग मला करायला सांग, लागेल. आता विज्ञान हा विषय, सायन्स जो आहे, आपण टेक्स्टबुक मध्ये जे बघतो ते प्रयोगशाळेच्या मर्यादेमध्ये बरेच प्रयोग करतो आपण, पण सगळे करत नाही है ना? का सगळे करतो? नाही सगळे नाही करत. मग आता हे जर तसे आले प्रश्न तर काय करणार? ते आता थोडंसं डोकं लावून किंवा लगेच गणितीय सगळ्या तुम्हाला काय ते प्रमेय वगैरे पाठ होतात का तुला? होतात, पण म्हणजे थोडंफार अवघड जातच की हा. सगळं एकदम पाठ करायचं आणि सगळं लक्षात आणि ठेवायचं. अनेक मुलांना वाटतं की गणित कशाला आलं मला उगीच उगी. हो? नाही, पण मॅथ्स हे खूप उपयोगी पण असतं. खऱ्या आयुष्यामध्ये पण उपयोगी फार असतं ते. बरं. फक्त लक्षात ठेवायसाठी बरेच वेगळे प्रयोग करावे लागतात, वेगळे खूप सॉल्विंग करावं लागतं. ओके, ह्या मुलांना तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल घरात काही चर्चा होते का रे? होते? तुझ्या घरात होते चर्चा? थोडे ये इकडे. काय चर्चा होते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल? अशी चर्चा म्हणजे असंच, आता 10वीत आहे तर मी बोलत असतो की घरी जेव्हा जेवण करतो तेव्हा की आमच्या वेळेला जर ही पॉलिसी आली तर आमच्या पेपरात तसं ओपन बुक टेस्ट आत्ता आले तसं आमच्यात जर आम्ही जर हे पेपर लिहिले म्हणजे जसं CBSEच्या बोर्डात पर्सनल रिस्पॉन्सचे जे प्रश्न असतात जे युजली फक्त लँग्वेजेसमध्ये त्या पेपरमध्ये असतात मराठीच्या, जर हे NEP प्रमाणे जर आमच्या 2025-26च्या पण बोर्डाच्या पेपरात आले तर हे खरंच आमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतं. कारण की जसं आता CBSE होतं तसं आता ते SSC मध्ये पण जर इन्क्लूड केलं तर आम्हा विद्यार्थ्यांना पण जरा एक पण घरी चर्चा होते. हो ती सकारात्मक असते की नकारात्मक असते? नाही सकारात्मक. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडस्ट्रीतले जे एक्सपर्ट्स आहेत ते आता येऊन विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. खरं तर त्याच्यात पण वाद होऊ शकतो. हल्ली शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक नव्या एक्सपेरिमेंटबद्दल वाद होतात. हिंदीचा वाद तर तयार समोरच आहे. तुमच्या माननीय मुख्यमंत्री वेगळं बोलतायत, 2 ठाकरे बंधू वेगळं बोलतायत वगैरे. पण मला पालकांच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे, थोडंसं पुढंच या पालक तुम्ही, की आपल्या एकूण शिक्षण प्रणालीतली स्पर्धा हळूहळू कमी होत चालली आहे. पूर्वी आपण जे मेरिट लिस्ट करायचो, तुमच्या पण काळात माझ्या पण काळात होतं, तर ती मेरिट लिस्ट संपली आणि आता 100% गुण घेणारे अनेक विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. हळूहळू विद्यार्थ्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे सगळे एक्सपेरिमेंट आहेत. तर तुम्ही ह्या सगळ्या बदलाकडे कसं बघता? ह्यातनं खरोखर विद्यार्थी घडतायत? कारण तुलना करताना आपण अमेरिकेशी करतो, पण तिकडच्या क्रिएटिव्हिटीबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा तिकडच्या मल्टीनॅशनलचे भारतीय सगळे हेड आहेत असंही सांगितलं जातं. असा कधी विचार होतो का हे सगळ्या एक्सपेरिमेंट बद्दल? इतका खोलवर नाही विचार करत. नाही तसं नाही काय. एक्सपेरिमेंट म्हणजे वेगवेगळं चालूच आहे की मुलांच्या पण काही दृष्टिकोनातून बाबा त्यांचं जर चांगलं भवितव्य घडत असेल त्या दृष्टिकोन तो पण फायदा आहे किंवा त्यातून बाकी पण नुकसान पण काय होऊ शकतं की काय जसं वाटतं तुम्हाला नुकसान? आता जसं मॅडम म्हटलं आहे की रिडिंग वगैरे पाहिजे, जे आता प्रणाली वगैरे चालू आहे त्यांचं की त्यामध्ये रिडिंग वगैरे पाहिजे, तर त्याला पण फोकस वगैरे दिलं पाहिजे. ठीक आहे, बोला. बेसिकली तुम्ही म्हणलात की आता मेरिट लिस्ट किंवा टॉपर्स म्हणजे नाहीये रँक्स काढणं ऑलमोस्ट एलिमिनेट झाले, जे पूर्वी असायचं ते एका दृष्टीने चांगलंच आहे असं मला वाटतं. कारण अननेसेसरी मुलावर ताण आहे. इनडायरेक्टली वर्डन टाकलं जातं की तू क्लासमध्ये फर्स्ट ये किंवा शाळेमध्ये पहिला ये, असं इनडायरेक्टली ते प्रेशर येतं आणि आपल्याला प्रेशर देऊन मुलांना शिकवायचं नाही आहे. त्यांना क्वालिटी नॉलेज मिळालं पाहिजे असं वाटतं. त्यांनी शिकलं पाहिजे. भले एखाद वेळी परीक्षेत थोडेफार कमी मार्क पडले काही कारणाने तरी हरकत नाही, पण त्यांनी आता हा ॲक्च्युअल बदल झालाय पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात. हां, अगदी आणि इव्हन असंही नाही आहे की 10वीमध्ये चांगले मार्क म्हणजे अर्थात चांगले पडणे ही अपेक्षा आहे, मुलांनी अभ्यास करणं ही माफक अपेक्षा आहे, पण पडले नाहीत म्हणून तो मुलगा अयशस्वी आहे किंवा पुढे काही करूच शकत नाही, ही कन्सेप्ट म्हणजे बदललेली आहे, बदलायच्या मार्गावर आहे असं मला वाटतं आणि तो अगदी सकारात्मक बदल आहे. आणि अजून एक तुम्ही बोललात की अमेरिकेत काही टॉप मोस्ट पोस्टवर इंडियन लोक आहेत, त्याच्या मागचं म्हणजे मी आजपर्यंत वाचलेलं त्याच्या analysis- मागचं एक अनालिसिस असं आहे, कारण तुम्हाला मध्येच थांबवलं, सॉरी, की आपण जे पाठांतर करून घेतो त्याला पण काही लोक गुण देतात तिथे. मला माहित नाही की ते योग्य आहे की नाही. शिक्षण क्षेत्रातला काही मी तज्ज्ञ नाही. माझ्या नॉलेजमध्ये म्हणजे माझं जर अनालिसिस तुम्ही विचाराल तर ते असं आहे
की अमेरिकेत किंवा आउट ऑफ इंडिया जी एज्युकेशन सिस्टीम आहे तिथं बेसिक्स खूप कमी त्याच्यावर बेसिक्सवर खूप कमी भर दिला जातो. म्हणजे अमेरिकेत? हो ओके. हो बरं. इंडियन मुलांचं जे बेसिक एज्युकेशन आहे म्हणजे अगदी सूत्र असू देत, फॉर्म्युलेज असू देत किंवा बेसिक कन्सेप्ट सायन्समधले असू देत, ती जी क्लॅरिटी इंडियातनं शिक्षण घेतलेल्या मुलांकडं असते ती फॉरेनमधनं लहानपासून शिकलेल्या मुलांमध्ये तितकी क्लॅरिटी नसते. बरं. बेसिक्स वेरॅज क्लिअर असतात. तिथं तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कुठलाही मोठा प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन क्रॅक करू शकतं, प्रॅक्टिकल चॅलेंजेसना फेस करू शकतं इन अ मोर इफेक्टिव्ह मॅनर. ओके फाईन. एक एक तुमचा शेवटचा मला शब्द घ्यायचा आहे की आत्ता ह्या बदलाकडं पुन्हा तेच आहे की पाश्चात्य राष्ट्राबरोबर तुलना करत असताना वेगवेगळ्या MNC ज्या लोकांनी बनवल्या त्यातल्या बऱ्याच कहाण्या अशा असतात की त्यातले 12वीला पण फेल झालेले होते, कोणी तर कॉलेजला गेलं पण नाहीये. या कॉन्सेप्टमध्ये ह्या अलीकडच्या 5-10 वर्षातल्या बदलाकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला ह्या मला हे खूप पॉझिटिव्ह वाटतंय कारण आता संपूर्ण फोकसच रिअल लाईफ सिच्युएशन्समध्ये कडे नेण्यासाठी आहे मुलांना. तुम्ही मगाशी जे म्हटलात की ही कॉपी आहे का, तर त्याचं मला एक उत्तर द्यावंसं असं वाटेल की आत्ता आपण कुठलाही आपल्याला जर का प्रॉब्लेम आला तर पहिल्यांदा काय करतो की कोणीतरी एक्सपर्ट असेल त्याच्याकडे जाऊन विचारतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांची मदत घेतो. आपण काही वेळेला गुगल करतो, काही वेळेला लायब्ररीमध्ये जाऊन त्या प्रॉब्लेमचं काही सोल्युशन मिळतंय का हे बघतो. सो रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली आपण हेच करत असतो. ओपन बुकच असतं रिअल लाईफ सिच्युएशन. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज क्रॅकिंग द प्रॉब्लेम. सो त्याच्यासाठी तिकडे जाण्यासाठीचे वेगवेगळे उपाय जर लहानपणापासूनच मुलांना शिकवले तर पुढे जाऊन ते आयुष्यात अजून चांगलं काम करतील असं मला पर्सनली वाटतं. सपोर्ट इट. आय सपोर्ट इट. ओके मी हाच प्रश्न तुम्हालाही विचारतो. सायन्ससाठी मी सांगेन की आपण जेव्हा सायन्स शिकवतो त्यावेळेस डे टू डे लाईफशी जर ते कनेक्ट केलं तरच ते मुलं ॲक्सेप्ट करतात आणि चांगलं शिकतात. कारण की गुगल आणि ह्या गोष्टींमुळे मुलांना नॉलेज ऑलरेडी आहे, पण ते त्यांना खरं आहे का खोटं आहे की ॲक्सेप्ट करावं की नाही हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे. सो रिअल लाईफशी जोडलं तरच ते होऊ शकतं आणि ते या गोष्टींनी पॉसिबल आहे बदलत्या अलीकडचे जे बदल सिच्युएशन. तुम्ही बघताय ते शिक्षण क्षेत्रातले जे वेगवेगळे बदल आहेत त्याची खूप चर्चा सध्या सुरू आहे. हो. सो यू सपोर्ट. येस येस. सम ऑफ द म्हणजे काही जे चेंजेस आहेत ते खरंच मुलांना मग काही नाहीये चांगले. नाही, मोस्ट ऑफ देम म्हणता येईल. पण आता जसं जे रिअल वर्ल्ड फेस करायला ज्या सिच्युएशन्स जर त्यांना दिल्या तर दॅट विल हेल्प देम टू फेस द रिअल लाईफ सिच्युएशन्स. थँक्यू सो मच मॅम. हो बोला ना. मला आता यामध्ये असं वाटतं की सगळ्या विषयांमध्ये ओपन बुक टेस्ट ठेवताना काही गोष्टी पाठांतर असल्या तर आयुष्यात त्या कधीही आठवू शकतात. पण आता जर प्रत्येक वेळेला पुस्तक बघून उत्तरं लिहिली आणि मार्क झाले की संपली परीक्षा, हा वेगळा मुद्दा तर मांडला हा तुम्ही. या बाबतीमध्ये काही विषयांमध्ये पाठांतर म्हणजे समीकरणं असू देत, पाढे असू देत, या गोष्टी ओपन बुकमध्ये नको आहेत. पण ज्याच्यामध्ये खूप सिलेबस आहे, भरपूर सिलेबस आहे आणि त्याच्यामधनं पाठांतर करून लिहायला लागणार आहे, तर अशा ठिकाणी ओपन बुक टेस्ट योग्य ठरतील. त्याचा सराव म्हणून 9वीला सुरू केला तरी हरकत नाही, पण सगळ्याच विषयांसाठी ओपन बुक टेस्ट असाव्या असं मला वाटत नाही. असं तुम्हालाही वाटतं की सगळ्या विषयांसाठी नको? मला मी परत म्हटलं तसं की ॲक्च्युली ओपन बुक टेस्ट कुठल्याही विषयासाठी असं नाही आहे, त्याच्यामधल्या एका भागासाठी सुद्धा त्या असू शकतात. कारण सगळाच पेपर हा काही अनालिसिस सिंथेसिस आणि याच्यावर असू शकत नाही. त्याच्यामुळे काही नॉलेज बेस्ड क्वेश्चन असतील तिथे ते नाही वापरता येणार. आणि आत्ता जे आम्ही फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन्स जे घेतो त्याच्यामध्ये ओपन बुक टेस्ट हा एक प्रकार असू शकतो. पुढे जाऊन जर आपल्याला बोर्ड्सच काढून टाकायचे आहेत तर त्या म्हणतात तसा 3 तासाचा पेपर एक सलग लिहायचाच नाही आहे. आपल्याला सेमिस्टर वाईजच जायचं आहे आणि त्यामध्ये एका सेमिस्टरला आपण ओपन बुक हा ऑप्शन चूज करू शकतो. सो इट इज अ डिफरंट वे ऑफ इव्हॅल्युएटिंग असं मला वाटतं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे कारण शाळा तुमच्या मला 2:30 वाजता संपली. 3:30ला आणि आता जवळपास 5 वाजले. तेव्हा हे सगळे पालक, शिक्षक आणि ही मुलं ही आमच्यासाठी कारण प्रेक्षकांसाठी ती थांबली आहेत. पण मी माझ्या घरातलं उदाहरण पाहतो की माझी मुलं किंवा माझ्या कुटुंबातले इतर सदस्य ChatGPTवरती जाऊन त्या प्रश्नांची उत्तरं शोधतायत, स्वतःच प्रश्न विचारतायत, पुढे त्याचे प्रॉम्प्ट क्रिएट करतायत आणि उत्तम पद्धतीने त्याचं विश्लेषण करतायत. तर जग बदलतंय आणि बदलल्या जगामध्ये ह्या नव्या बदलाकडं तुम्ही कसं बघता हे तर ह्या मंडळींनी आपलं मत मांडलंच आहे. पण तुमचं स्वतःचं काहीतरी मत असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर टाका. कारण राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना आम्ही हे विचारणार आहोत की ह्या नव्या बदलाकडे ते कसे बघतात. कारण हल्ली प्रत्येक गोष्ट खूप वादात आहे, ते तुम्हाला सांगितलंच मी. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.